मंगळवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, कोणावर टीका करतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरची स्थानिकांमध्ये चर्चा आहे। मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी हिंदुत्व आहे अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय। मंगळवारी शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होऊ घातलाय। या पार्श्वभूमीवर मनसेनं या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली राजकीय भूमिका या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या नजरा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे लागल्या आहेत। माननीय बाळासाहेबांचे विचार हे जर कोणाकडे असतील तर ते सन्माननीय राजसाहेबांकडे। आमच्याकडे जो वारसा आहे तो विचारांचा वारसा आहे। वास्तूचा वारसा कदाचित लोकांकडे, वेगळ्या लोकांकडे असेल, पण विचारांचा वारसा मात्र आमच्याकडे आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी मनसेनं अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही। पण काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। त्यामुळे मनसे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। गेल्या काही वर्षात मनसेनं वारंवार राजकीय भूमिका बदलल्याचं बघायला मिळत आहे। 2014 मध्ये मनसेनं मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता। 2019 मध्ये मोदींना विरोध केला होता। पण अलीकडच्या काळात मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळत आहे। विशेषतः महाविकास आघाडीच्या काळात मनसेनं मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारची कोंडी केली होती। आता पुन्हा एकदा मनसेची भाजपशी जवळीक वाढली आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याविषयीची उत्सुकता आहे। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।